नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजीबाईंचा बटवा ही आपली पारंपरिक ज्ञानाची अमूल्य शिदोरी आहे. यातून आरोग्य, आहार, दिनचर्या, औषधी वनस्पती, घरगुती उपाय याबद्दलची शेकडो वर्षाची अनुभवसिद्ध माहिती मिळते. 50 ते 60 वयोगटातील स्त्रियांना शरीर आणि मनामध्ये मोठे बदल जाणवतात, जसं की रजोनिवृत्ती, हाडांची झीज, त्वचेतील कोरडेपणा, पचनशक्ती कमी होणं, मनोबलात घट. अशा वेळी आजीबाईंच्या बटव्यातील मार्गदर्शन आपल्याला उपयुक्त ठरतं. तेव्हा 50 ते 60 वयोगटातील स्त्री आणि पुरुषांसाठी आपण काही मार्गदर्शक टिप्स बघणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजेच तुमची सकाळची दिनचर्या. सूर्योदयाच्या वेळेस उठावं. शरीरातील वात, पित्त, कफ संतुलित राहतं. झोपेतून उठताच थोडं गरम पाणी प्या. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी यामुळे मदत होते. रोज जिभेची सफाई करा, यामुळे पचनशक्ती सुधारते. तोंड, डोळे, नाक आणि कान यांची देखभाल रोज करा. असे केल्याने तुमचा मेंदू सशक्त राहतो. भस्म, त्रिफळा चूर्ण किंवा आवळा यांचं सेवन करा. अंघोळीपूर्वी तिळाच्या तेलानं मालिश करा. संधिवात आणि त्वचेसाठी हे उत्तम आहे. गरम पाण्याने आंघोळ करा, यामुळे सर्दी पडसं टळतं. कपाळाला चंदन लावा, यामुळे मानसिक शांती मिळते. सकाळी भजन, प्राणायाम, ध्यान यासाठी वेळ काढा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गरम, ताजे, पचायला हलकं असं अन्न खावा. रोजच्या आहारात सूप, खिचडी, पोळी भाजी यांचा समावेश करा. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि हलका असावा, जसं की उपमा, मूग डाळ, खिचडी. संध्याकाळचं जेवण हलकं आणि सूर्यास्ताच्या आधी करावं. त्याचप्रमाणे साजूक तूप नियमित घ्यावं. मेंदू, हाडे आणि त्वचेसाठी याचा खूप फायदा होतो. रात्रभर भिजवलेले बदाम, अक्रोड, मनुका रोज खावेत. आहारात लसूण, हळद, आल्याचा वापर वाढवावा. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे साखर टाळा आणि गूळ, खजूर यांचा वापर करा. पाणी उकळूनच प्या. थंड पाणी पिणं टाळा. अन्नासोबत फळं खाणं टाळावं, त्याचा पचनावर वाईट परिणाम होतो. व्यायाम करा. दररोज 30 ते 40 मिनटं नक्कीच चाला. योगासने. यामध्ये तुम्ही वज्रासन, भुजंगासन करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला याचा नक्कीच फायदा होतो आणि शरीरही तुमचं लवचिक राहतं आणि आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं. त्याचप्रमाणे तुम्ही सूर्यनमस्कारही करू शकता. यामुळे तुमचं संपूर्ण शरीर सक्रिय राहतं. भजन, जप, ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळते. झोपण्याआधी पायांना तिळाचं तेल लावून मालिश करा. दर आठवड्याला तेल लावून केस विंचरावेत. यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि केस गळती थांबण्यासही यामुळे मदत होते. त्याचप्रमाणे कंबर, गुडघे दुखत असल्यास हळद आणि दूध किंवा नारळ तेल याने तुम्ही मालिश करू शकता. काम करण्यासाठी टाळू नका. दररोज थोडंसं काम कराच. यामध्ये मग घरकाम, बागकाम, झाडलोट करा. सतत बसून राहणं टाळा. यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. मानसिक आरोग्य. एकटेपणा आणि चिंता दूर ठेवण्यासाठी सहवास आणि संवाद आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही लहान मुलांमध्ये वेळ घालवू शकता. यामुळे तुमचा आनंद वाढू शकतो, सकारात्मकता वाढते. झोप नीट न लागल्यास शतावरी, खसखस किंवा गव्हाचे लाडू खावेत. दूरदर्शन, मोबाईलचा जास्त वापर करू नका. वाचनाची सवय लावा, त्यामुळे ज्ञान, स्मरणशक्ती वाढते. आठवड्यातून 1 दिवस सत्संग किंवा प्रवचन ऐका. न चिडता, न घाई करता जगायचं, ही आजीबाईची शिकवण आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. हस्तकला, गायन, स्वयंपाक. मदतीसाठी मागे न हटता आत्मनिर्भर राहा. जीवनाचा स्वीकार करा. हे मानसिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही घरगुती औषधोपचारही घेऊ शकता. यामध्ये सर्दी पडसं झालं तर आले, गूळ, तुळस, काळी मिरी यांचा काढा घेऊ शकता. पोटदुखी असेल तर सैंधव, मीठ, हिंग, उकळलेलं पाणी घेऊ शकता. अपचन असेल तर त्रिफळा चूर्ण, आवळा पावडर घेऊ शकता. संधिवात असेल तर लसूणचं सुकट, तिळाचं तेल आणि मेथी यांचा वापर करू शकता. त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी कोरफड आणि नारळाचं तेल याचा वापर करू शकता. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर खजूर आणि दूध, अश्वगंधाचा पाक यांचा वापर करू शकता. झोप येत नसेल तर खसखस, गव्हाचे लाडू आणि दूध खा. पाठीचा कणा किंवा गुडघ्याचा त्रास असेल तर एरंडेल तेलाने मालिश करा.
केस गळती होत असेल तर आवळा, शिकाकाई, ब्राह्मी तेल यांचा वापर करा. डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्रिफला जल किंवा गुलाबजल यांचा वापर करा. त्याचप्रमाणे जीवनशैलीत समजूतदारपणा ठेवा. ऋतुभोजन ठेवा, जसं की उन्हाळ्यात लिंबू सरबत, हिवाळ्यात तिळाचे लाडू. आठवड्यातून 1 दिवस नक्कीच उपवास करा. त्याचप्रमाणे देवपूजा, अभंग, सण उत्सव यामध्ये सहभागी व्हा. सामाजिक संवाद ठेवा. एकटेपणाला थारा देऊ नका. स्वतःला वेळ द्या. यामुळे तुम्हाला आत्मानंद नक्कीच मिळतो. रोजनिवृत्तीच्या काळात शरीरात इस्ट्रोजन कमी होतं, त्यामुळे हाडं ठिसूळ होतात, अशक्तपणा येतो. तूप, दूध, सुकामेवा हाडांना बळकटी देतो. पचनशक्ती घटते, त्यामुळे हलका, उष्ण, पचायला सोपा आहार घ्या. मनस्थितीत चढउतार होतात, तेव्हा ध्यान, प्राणायाम, गोड बोलणं यामुळे संतुलन राखता येतं. तेव्हा ध्यान आणि प्राणायाम नक्कीच करा आणि गोड बोलण्याने वाद टळतात. सांधेदुखी, थकवा हे वात प्रकृती वाढवल्याने होतात. तिळाचं तेल, अभ्यंग यासाठी रामबाण आहे. रक्तदाब, मधुमेह ही वयानुसार वाढणारी समस्या आहे. आहार विहार योग्य ठेवला तर औषधं कमी होतात. स्मरणशक्तीची झीज होते, तेव्हा तुम्ही ब्राह्मी, शंखपुष्पी यासारखी औषधी वनस्पती वापरू शकता. त्वचा आणि केस यांची झीज झाली असेल तर ताजं अन्न, आवळा, तूप यामुळे भरून निघतं. रात्री झोप ही फार महत्त्वाची आहे. मन आणि शरीर दोन्हीला विश्रांती मिळते. मनात सकारात्मक विचार ठेवा. वृद्धत्व ही संधी आहे, मर्यादा नाही. परंपरा आणि विज्ञान यांचं सुंदर मिश्रण म्हणजेच आजीबाईंचा बटवा. जीवन आनंददायी ठेवण्यासाठी तुम्ही सकाळचा सूर्य आणि संध्याकाळी तुळशीचा दिवा रोज पहा. गोड शब्द, मंद बोलणं, जपलेली माणसं यांचा आनंद घ्या. आठवड्यातून एकदा नवीन पदार्थ बनवा आणि तो शेअर करा. जुन्या आठवणी लिहा. तुमच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण जपून ठेवा. आत्मपरीक्षणासाठी वेळ द्या. यामुळे आपल्या चुका आपल्या लक्षात येतात आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये सुधारणाही करता येते. तेव्हा स्वतःसाठी नक्कीच वेळ द्या आणि आत्मपरीक्षण करा. आनंद वाटा. शेजारधर्म पाळा. कळवटपणा ठेवू नका. क्षमा करा. मोकळं व्हा. कोरडं शरीर नाही, कोरडं मन घातक असतं, त्यामुळे ते प्रेमाने भरून ठेवा. आयुष्याचे ऋतू समजून घ्या. स्वीकार म्हणजे समाधान. नम्रता ही वृद्धत्वाची खरी शोभा आहे. दिवसाची सुरुवात गोड संकल्पनाने करा. मनात माझं वय झालं असं नको, मी अनुभवी आहे असं म्हणा. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा. नाती जपा. त्यातच तुमचं आरोग्य आणि समाधान आहे. आठवड्यातून एकदा स्वतःसाठी वेळ ठेवा. घरातील तरुणांसोबत वेळ घालवा. तुम्हालाही तरुण वाटाल. तुमचं शरीर जरी म्हातारं असलं तरी तुम्ही मनाने तरुणच आहात. काही गोष्टी माफ करा आणि त्यातून मुक्त व्हा. निसर्गाशी नातं ठेवा. झाडं, पाणी, प्राणी यांच्याशी संवाद साधा. दूध साखर होण्यापेक्षा तूप हळद व्हा. उपयुक्त आणि गुणकारी आहे. आयुष्याचं सुंदरपण हे त्याच्या साधेपणात आहे. हसणं, खेळणं आणि गप्पा मारणं हे औषधं आहेत तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी. त्याचप्रमाणे वेळेचं नियोजन ठेवा. स्वतःला विसरू नका. माफ करा, विसरून जा, पुढे चला. हेच आयुष्य आहे. स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्या. तिथंच आत्मसन्मान आहे. वय वाढतं म्हणून थांबू नका. रोज काहीतरी नवीन शिका. इतरांना आशीर्वाद द्या, त्याने तुमची शक्ती वाढते. देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही. शेवटी आरोग्य ही संपत्ती आहे, तिचं जतन करा आणि यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही निरोगी आणि सदृढ राहाल आणि मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्याही नक्कीच तंदुरुस्त राहाल.